अभंग दिला आणि हा अभंग कार्याची पूर्वतयारी करणारच आहे. विढाला विढाला तसेच सर्व संयोजक आयोजक नियोजक यांना दंडवत करते. उपस्थित सर्व तमाम वैष्णव मंडळींना वंदन करते. गायनाचार्य मृदुंगाचार्य तालकरी विनेकरी यांना देखील तसेच आपले दोन्ही जोडदार यांना देखील मी वंदन करते. आणि माझ्या गुरुवारांच्या चरणी हरिभक्त पायक भागवताचार्य श्री सचिनजी महाराज जाधव यांच्या चरणी वंदन करते. आपल्या गजानन महाराज शास्त्री यांच्या पालकांच्या चरणी वंदन करते. तसेच माझ्या आईवडिलांच्या चरणी भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विढाला विढाला आपण सर्वजण या सृष्टीवर जगत आहोत आणि आपण आपले कार्य देखील पार पाडतोय. आपण आपले स्वतःचे कार्य पार पाडतो की नाही? आणि आपण कार्य पार पाडत असताना हे माझं आहे, ते माझं आहे, हे मी केलं, ते मी केलं, मी आज नवीन गाडी घेतली, मी नवीन घर बांधलं, है की नाही? पहिला म्हणतो मी सरपंच झालो, दुसरा म्हणतो मी आमदार झालो, तिसरा म्हणतो मी मंत्री झालो. म्हणजे या जगात स्वतःला कमी समजतं का कोणी? दुसऱ्याला तर जाऊ द्या, पण स्वतःला कमी समजतं का? नाही समजत. याच अहंकार आपल्या मनामध्ये येतो आणि याच अविर्भावात आपण जीवन जगतो. मी तर म्हणते जो व्यक्ती अशा अविर्भावात जीवन जगत असेल त्याचे जीवन बेचिराग झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचे जीवन नाश झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे पद, ही श्रीमंती, हा पैसा एकदा जर नाहीसा झाला तर गॅरंटीने सांगते तो व्यक्ती पुन्हा जाग्यावर आल्याशिवाय राहणार नाही. विढाला विढाला इथे बसलेले काही वारकरी शेतकरी असालच, आहे की नाही? सर्व शेतकरी म्हटल्यावर आपल्या घरी काही प्राणी पक्षी, कुत्रा, गाय, बैल, हे प्राणी तर असतील. मला सांगा आता तुम्हाला आता जर वावरात जायचं तुम्ही कशावर जाता? मोटरसायकल बसलं की लगे पोहोचलो. मात्र अजूनही काही खेड्यागावी एवढा उपयोग नाही. मात्र पूर्वीच्या काळी बैलगाडीचा उपयोग फार होत होता. जेव्हा शेतकरी बैलगाडीवर कामाकरिता शेतामध्ये जात असताना घरातील पाळीव कुत्रा बैलगाडी खाली चालायचा की बाबा? चालायचा. मग कसा चालायचा? रुबाबदारा चालायचा. का रुबाबदारा चालायचा? का वाटायचं त्याला असं वाटायचं ही बैलगाडी सोडतो, ही बैलगाडीचं चाक माझ्याशी हलत असं त्याला भ्रम व्हायचा. म्हणजे जे काम करतात, म्हणजे जे कार्य करतात, बैलगाडी मालक हे कार्य करतात ते बाजूला, आणि जे काहीच करत नाही त्याला भ्रम होतो. हे सर्व कोण करतोय? मी नाही बरं का. त्या कुत्र्याला असं वाटतं अगदी मानवी जीवनाचं तसंच झालंय. अगदी कुत्र्याची गोष्ट पहा. आपल्याला जन्म दुसऱ्याने दिला, आपल्याला लहानचं मोठं शहाणं दुसऱ्याने केलं, आपल्याला नोकरी दुसऱ्याने दिली, आपलं लगीन दुसऱ्याने लावलं, मरताना खांद्यावर दुसऱ्याने घेतलं आणि जावं तेरावं तर दुसऱ्यानेच केलं. तरी पण हे माझं आहे, ते माझं आहे. कसं काय जमतं बरे मानवाला? अगदी कुत्र्याचीच गोष्ट आहे की नाही? तसं पाहिलं तर मानवाची स्वतंत्र सत्ता कुठलीच नाही. या जगात कोणी कोणाचं संत म्हणतात नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे. मेरा मागे
महाभारतातील उदाहरण पहा. भगवंताचा लाडका बघतो कोण कोण अर्जुन. अर्जुन. एवढा लाडका की भगवान परमात्मा आपली राजगादी, आपलं वैभव, आपली द्वारका नगरी हे सर्व सुख सोडून पांडवांच्या घरी राहायला आले. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा द्वारकेचा राणा पांडवा घरी. अर्जुन एवढा बिनधास्त झोपायचा कारण माझा भगवान परमात्मा त्याच्यासाठी जागी राहायचा. का जागी राहायचा? कारण माझ्या भगवान परमात्माला दुसऱ्या दिवसाची उद्याची काळजी पडायची की उद्या काय होईल बरं, नक्की उद्या काय होईल याची काळजी पडायची. म्हणून माझा भगवान परमात्मा जागी राहायचा आणि अर्जुन बिनधास्त झोपायचा. घालूया भार राहिलो निश्चिंती. भगवान परमात्मा एवढा विश्वास माझ्या अर्जुनाचा होता. भगवान परमात्माच्या साह्याने अर्जुनाला महादेवाला देखील हरवले. भीष्माचार्य द्रोणाचार्यांना मारले देखील. महायुद्ध देखील जिंकला. मात्र याचा अहंकार अर्जुनाला झाला. कोणाला झाला? अर्जुनाला झाला. माझा भगवान परमात्मा जेव्हा निजधानेला जाणार होता, तेव्हा भगवान परमात्माने अर्जुनाला सांगितले, हे अर्जुना, मी गेल्यानंतर ही राजगादी, ही द्वारका नगरी बुडणार आहे. म्हणून तू स्त्रियांना, मुलांना, धनाला घेऊन हस्तिनापुराला जा. आता भगवंताच्या निरोपानुसार स्त्रियांना, मुलांना, धनाला घेऊन हस्तिनापुराला निघाले. तेव्हा कुठे असे रोड होते का? जंगलाचे मार्ग आहे की नाही? जंगलाच्या मार्गाने जात असताना मध्ये वाट सुरू भिल्ल लुटारे भेटले. कोण भेटले? भिल्ल लुटारे भेटले. त्या भिल्ल लुटाऱ्याने अर्जुनाला लुटले. महादेवाला हरवणारा हा अर्जुन, भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांना मारणारा हा अर्जुन, महायुद्ध जिंकणारा हा अर्जुन एका भिल्लामुळे हरला. गरज नव्हती. मात्र माझा भगवान परमात्मा मला सोडून गेलाय, तर मी फक्त आणि फक्त एक हरलेलाच अर्जुन आहे. म्हणून जोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या सोबत आहे, तोपर्यंत भगवान परमात्माला सोडू नका. म्हणून भगवान परमात्मा म्हणतो, या सर्वांचा कर्ता जर कोण असेल तर तो म्हणजे कोण आहे? मीच आहे. हे सर्व सत्ताधीश चालवणारा मी आहे. या सूर्याला चालवणारा मी आहे.
चालले तुझ्याकडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी कर्म जाणून शरणालो विढाला विढाला भगवान परमात्मा म्हणते या सूर्याला चालवणारा मी आहे या प्राणांना चालवणारा मी आहे वेदांना बोलवणारा मी आहे सर्व चालवणारा मी आहे म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरांनी म्हणतात म्या बोलविला वेद बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला प्राण आले चालविता मीची ऐकू विढाला विढाला जिकडं पाहिलं तिकडं माझा भगवान परमात्मा दिसतो हरी येते हरी तेथे आनंद करे न तिने लोका आनंद करे न तिने लोका येथे अवघे वाया गेले येथे अवघे वाया गेले दिसती सायाच येथे अवघे वाया गेले येथे अवघे वाया गेले येथे अवघे वाया गेले दिसती सायाच येथे अवघे वाया गेले आणि वाया गेले येथे अवघे वाया गेले दिसती सायाच येथे अवघे वाया गेले नाच देते झाल्या वेताचा कागाचा सुरुवाती मज मने नाश देते झाल्या वेताचा तुका मने नाश देते झाल्या वेताचा कागाचा सुरुवाती मज कागाचा सुरुवाती मज केले भगवंता कागाचा सुरुवाती मज पुलिया सत्ता स्वाधीन ताते नाही पुलिया सत्ता स्वाधीन आपुलिया सत्ता स्वाधीन ताते नाही
कागासा सुरवासी मज कागासा सुरवासी मज केले भगवंता कागासा सुरवासी मज